रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नमस्कार मुलींनो, नमस्कार नमस्कार. बघा, एक मुलगी मुलांनो, मी एक तुम्हाला कहाणी सांगते. एक मुलगी बघा अनाथ असतीया मुलांनो. एक मुलगी अनाथ असतीया तर आता ती लहानाची मोठी कशी होणार सांगा, तुम्ही सांगा. लहानाची मोठी कशी होणार? मग हे बघा, ही रामची भक्ती करत असती. ह्या रामची भक्ती करत असते. हे बघा, ह्या रामची भक्ती करत असते. एवढी लहान 5 वर्षाची मुलगी, तिला कोणीच नाही आहे. मग तिला कोण असणार आहे तुम्ही सांगा. तर ह्या रामच्या मंदिरमध्ये जाऊन बसायची. ह्या रामच्या मंदिरमध्ये जाऊन बसायची. तर मग असं करून करून मग पूजापाठ करायला यायचे. रामच्या मंदिरमध्ये पूजापाठ करायला आपल्या गावामधले, शेजारी पाजारी गावामधले, आपल्या स्वतःच्या गावामधले पूजा करायला यायचे. बघा, ठेवते आता मी, हात दुखून माझा. पूजा करायला यायचे मंदिरमध्ये. पूजा करायला यायचे. तर मग आता माता बहिणी यायच्या, मुली यायच्या, आजी यायच्या, कुणी बी यायचं. मोठ्या घरचे यायचे, छोट्या घरचे यायचे, गरीब घरामधले यायचे. तर तिथं कीर्तन भजन सारखं असायचं. आवाजच नाही हो, आवाज नाही. बघा, आवाजच नाही. बदलायचं म्हणून ठेवलं इथं. तर मग रामच्या मंदिरमध्ये यायच्या. नमस्कार. लाईट गेली. मग रामच्या मंदिरमध्ये यायचे. आता काय दिसणार का नाही दिसणार काय माहिती, तरी पण मी येडो बनवते. लाईट गेली आता काय करायचं. तर मग रामच्या मंदिरमध्ये सगळे यायचे. तर मग काय झालं बघा, एक दिवस एक नवरा बायको आले. तर त्यांना काय मूलबाळ नव्हतं. मनुष्यने म्हणलं, ही मुलगी कोणाची आहे? आम्ही सारखं ह्या मंदिरमध्ये बघतो. पर ये म्हणला, ही मुलगी सारखी इथं असते आणि ही काय खाती पिती, काय करते? तर ते मंदिरमधला साधू म्हणला, किती मिनटं झाले बघ रे. मंदिरमधला साधू म्हणला, 2 मिनिट. 8 मिनटं झालं ना, सांगा मला आतोकडे जायचंय. तर मंदिरमधला साधू म्हणला, अहो मुलगी अनाथ आहे आणि म्हणला मला इथं कोणी काय दिलं ना, तर म्हणला मी देतो खायला. पर आता मुलीची जात आहे म्हणला, आज न उद्या मोठी होणार आहे. मग त्या टायमाला काय करणार? मी गडी माणूस आहे. परी आता लहान आहे, तर मी इथं मंदिरमध्ये सांभाळायला लागलोय. परी नंतर कसं होणार या मुलीचं? म्हणला मला पण लय काळजी वाटायला लागली या. आता रामजीचं मंदिर आहे, कोणी पण येतंय, खायला काही कमी नाही म्हणला. परी कसं आता तिच्या पुढच्या भविष्याचं काय आहे, योजना आपण बनवायला पाहिजे ना. म्हणजे पुढचं भविष्य तिचं काय आहे ते बघायला पाहिजे ना. म्हणला मी बी म्हणला, आता काय माझं बी 40-50 वर्ष आहे, पोरगी 5 वर्षाचे. नंतर मी तरी काय करणार आहे म्हणला. जवान होईल त्या टायमाला पोरगी अनाथ होईल म्हणला. आता स्वतःच नसणार तर काय करणार म्हणला. त्यापेक्षा म्हणला कुणाला जे लेकरू बाळ नसलं तर सांगा म्हणला, इथं मुलगी लई सुंदर आहे, लई चांगली आहे. इथं मुलगी म्हणला, मी हसत खेळत मी मुलगी कोणाच्या बी पदरामध्ये देईन. मला काय पैसा नको, पाणी नको. वाटलं तर माझंच काय घरात राशन, म्हणजे घरात नाही, मंदिरमध्ये राशन पाणी आहे ना, खाया प्यायचं माझ्या इथून घेऊन जात तुम्ही. मग श्रीमंताची एक गाडी आली मंदिरमध्ये पाया पडायला. लाईट गेली होती मुलांनो. मग श्रीमंताची जोडी आली तिथं मंदिरच्या पाया पडायला, रामच्या मंदिरच्या पाया पडायला. तर म्हणले, ही मुलगी कोणाची बाबा? तर ते म्हणले, मुलगी अनाथ आहे म्हणले इथं येऊन सारखी बसत होती म्हणले, म्हणून मी जवळ केलंय तिला. इथं खायला प्यायला भेटतंय, मंदिरमध्ये सगळे खायला देतात. तर म्हणला मी देतो म्हणला खायला. माझ्या घासामधला घास त्या लेकराला देतो म्हणला. परी म्हणला, उपाशी कसं काय ठेवणार? आणि मेन आपण मनुष्य ज्याला माहीत ना, इथं एक तर मी मंदिरचा पुजारी आहे आणि एवढं पाप मी कसं करणार? बघून कसं काय आंधळा होणार? बरं म्हणला, ठीक आहे म्हणला. आम्हाला पण म्हणला लेकरू बाळ नाही. बायकोला म्हणला, मुलगी खूप सुंदर आहे ग म्हणला, घ्यायची काय मुलगी? तर बायको म्हणली, हो म्हणली, ते बाबा देत असले तर घ्या म्हणली मुलगी. म्हणला तू चांगलं सांभाळशील का? आणि ते साधू म्हणला, म्हणजे मंदिरमधला बाबा म्हणला,
तू चांगलं सांभाळशील का बाई हिला? म्हणली माझी श्रीमंती असं कुत्रा खाय नाही, एवढी माझी श्रीमंती आहे. माझ्या घरी येऊन रोज 10 लोक खातात, येणारे जाणारे ते पण खातात. म्हणला नवरा बायको म्हणले आम्ही खूप आमच्या लेकराच्या पलकाला जीव लावू, आम्ही जीवाने सांभाळू आणि हिला हिचं शिक्षण करू आणि मोठं होऊन मोठं घर बघून हिला लखुपती घराण्याचा मुलगा बघून हिला आम्ही जुदा करू, म्हणजे वाटं लावू. बरं म्हणला, मला लिहून द्या म्हणला. काय सांगता येत नाही म्हणला. आजकाल लोकांचं स्वतःला लेकरं झाले तर पहिलं आणलं ना, ओटीमध्ये घेतलेलं असलं ना अनाथ मुलगं किंवा मुलगी, तर म्हणले थोडा जीव आपल्याला लेकरू होत नाही तोवर जीव लावतात आणि एक टाइम लेकरू झालं तर त्याला हाड्यावाड्या करतात आणि कामाला लावतात. म्हणून मी काही विश्वास करत नाही. तुम्ही श्रीमंताच्या घरातलं किती बी असू द्या आणि तुम्ही किती बी दानधर्म करत असलात आणि किती बी रोज पंक्ती उठवत असलात आणि किती बी रोज 10 लोक तुमच्यात जेवत असल्या तरी मी विश्वास नाही करणार. मला लिहून द्या, तुम्ही लिहून द्या, वकिलाच्या हाताने लिहून द्या. मग वकील म्हणलं हो आम्ही वकिलाच्या हाताने लिहून देतोच म्हणला. का तर आम्हाला लई गरज आहे म्हणला लेकराची. हे लेकरू कसं अनास आहे आणि चांगल्या घराण्यातलं दिसायला लागलंय, सुंदर आहे, म्हणून मला वाटलं की चांगल्या घराण्यातलं लेकरू आहे, म्हणून आमचं मन झालं ह्या लेकराला आपण जीव लावा, आपलं लेकरू समजावा. ह्या लेकराला आम्ही काहीच कमी पडू देणार नाही, कधीच नाही. म्हणलं आम्ही तिचं शिक्षण करणार, नोकरी लावणार, चांगल्या घराण्याचा मुलगा बघून तिचं भविष्य बनवणार, आम्ही सगळं करणार. बरं म्हणलं. आता वकील आणला, लिहून घेतलं, ते लेकरू पाठवलं त्या श्रीमंताच्या घरी पाठवलं तर तिथं गेलं तर एवढा जयकार, सगळ्या गावाला जेवण दिलं. आणि बघा हेच रामजीचं मंदिर, हे रामजीचं मंदिर मुलायनो बघा. आणि मग गावाला जेवण दिलं आम्हाला. आम्ही ओटीमध्ये मुलगी घेतली, आम्ही हिला चांगलं सांभाळणार. सगळ्या गावाला जेवण दिलं, आसपासच्या गावाला जेवण दिलं. आणि आता श्रीमंत म्हणल्याच्या नंतर त्यांना लेकरू नव्हतं म्हणल्याच्या नंतर त्यांना पण खुशीच वाटली की हो पाय दुखतात, हो माझ्याले पाय दुखतात. मग त्यांना खुशी वाटली ना. खुशी वाटलीच्या नंतर मग एवढं खाणे पिणे 4 दिवस केले, म्हणजे लई चांगलं केल्याच्या नंतर त्या पोरीला शाळेत घातलं बघा. तिला लहानाचं मोठं केलं, तिचं पूर्ण शिक्षण केलं, तिला मोठी नोकरी लावली. एवढं त्यांनी त्यांना नाही झालं दुसरं मुलगं झालं नाही आहे म्हणून तेवढा जीव लावला बघा त्यांनी पण. मग हे बघा शिक्षण करून लहानाचं मोठी झाली, बाहेरच्या देशात शिकायला पाठवली, आली घरी तर त्याने नाही ओळखली, अशी सुटण बुटण कारमध्ये आली, म्हणजे नाही का. आणि इथं आली, तिला अमेरिकेच्या तिकडंच नोकरी लागली, बाहेरच्या देशातच नोकरी लागली. आणि पोरगी म्हणाली आई बाबा आता मला लग्न नको. हे म्हणाले नाही आम्ही वचन दिलेलं आहे बाबाला, राम मंदिराच्या बाबाला वचन दिलेलं आहे, आम्ही हिचं शिक्षण करून नोकरी लावून आम्ही लग्न करून देणार चांगल्या घराण्यात. बघा ना कसं असतंय. आणि वचनाला पण जागले आणि त्यांचा जीव पण लागला. असा जीव लागला ना त्यांचा की जीवाच्या पलकाला जीव लावला हो त्याने पण. तिचं सगळं स्वप्न पूर्ण केलं आणि लग्नाचा विचार करायला. तर ती म्हणते मी तिकडंच पोरगं बघितलं या, म्हणते मी प्रेम करते त्या पोरावर, म्हणजे माझ्यावर लई जीव लावलेला आहे आणि मी त्याला नाही विसरणार. ते म्हणले नाही तिकडचा मुलगा नको, आपल्या इकडचा मुलगा करायचा, म्हणजे माझं नाव होईन. आणि तू तिकडचा मुलगा करून माझं काय नाव होणार बाई म्हणली बाबा नाव म्हणली कुठला बी मुलगा करा तुमचंच नाव आहे. मला माहिती आहे, मला कळतं आहे, मी 5 वर्षाची होते, मला कळत होतं. तुम्ही आणलं मंदिरमधून, माझी एवढी सेवा केली, माझं एवढं शिक्षण केलं, माझं एवढं भविष्य बनवलं, मला काय पाहिजे अजून. तुमचं नाही ऐकणार तो कुणाचं ऐकून. परी म्हणली एक टाइम म्हणली मुलगा बघा मी बोलून घेते म्हणली. पुढच्या हप्त्यामध्ये मी मुलाला बोलवते म्हणली. तुम्हाला नाही पसंत पडला तर तुम्ही माझं त्याच्याबरोबर लग्न नका करू, तुम्हाला जिकडं लग्न करायचं तिकडं करा, माझं प्रेमाला मी सोडून देते म्हणली माझ्या प्रेमाला. आणि मग म्हणला बरं बाई म्हणला
ऐकत होत म्हणला, तुझं ऐकत होत म्हणला. तू नाही का भले तू घेऊन ये मुलाला. म्हणली घेऊन यायचं नाही, आता मी त्या 2 महिन्याच्या सुट्टीवर आले, पण मी त्याला फोन करते म्हणली. एका फोनवर जर नाही आला तर म्हणली तुम्ही दुसरं नाव माझं ठेवा. बरं म्हणले, बरं. ते हे त्याच्यावर मी भजन करत होते हो, ते रामजीच्या गाण्यावर मी भजन करत होते, म्हणून इथं टाळ ठेवलेला आहे. आणि आवाजच नाही बघा, याचा आवाजच नाही बघा, आवाजच नाही. आवाज आहे का? पुरीनं आणलेलं आहे. आवाज असा खन 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 आवाज यायला पाहिजे. आणि असं अशी टाळ वाजवली, अशी खना आवाज यायला पाहिजे. पुरी नाही बघा, आवाजच नाही, आवाजच नाही. चला ठेवते बघा. मग म्हणली बाबा मी पुढच्या 8 दिवसात बोलवते. म्हणली तुम्हाला नाही आवडलं तर तुम्ही जिथला मुलगा करायचा तिथला मला मुलगा करून द्या, परी मला एक टाइम तुम्हाला दाखवायचं या. बरं म्हणला, बोलो बाई म्हणला, बोलो. राजू इकडे ये. मग पुढच्या हप्त्यामध्ये म्हणली मुलगा बोलवते आणि तुम्ही बघा, तुम्हाला नाही आवडलं तर तुम्ही नका करू, तुम्ही जिथं म्हणता तिथं करा. आणि मग पुढच्या 1 दिवस गेलं, 2 दिवस गेलं, 3 दिवस गेलं, 4 दिवस गेलं, 5 दिवस गेलं, 5 दिवस गेलं, 6 दिवस गेलं, 7, 8. 8व्या दिवशी ते मुलगा बरोबर आला तर एवढा काय मुलगा हो मुलींनो, असं काय मुलगा भारी, बापरे, जसा काय कृष्ण भगवान आहे. किती मिनिटं झाले बघ रे बाळा? 12. 2 मिनिट आता आहे क्या? 2 मिनिट तर बघा, असा काय मुलगा ते भारी मुलायनो, काय सांगू तुम्हाला. ते आई बाबा बघत उभा राहिले. अहो ह्या कृष्ण भगवानासारखा मुलगा होता आहे. आणि ही पण हे बघा हे राधासारखीच आहे. ही मुलगी पण ती राधासारखी होती आणि ते मुलगा पण हे बघा कृष्ण भगवानसारखा होता. असा होता मुलगा बघा. मी एक येडो काढाय ना म्हणून मी इथं ठेवलाय हो. आणि मुलगा बघून ते आई बाबा असले दंग झाले. त्या कृष्णा गवळणीमध्ये कसं दंग होत्यात तसं दंग झाले हो. आई बाबा म्हणले हो. गावामध्ये सगळ्या लोकांना सांगितलं घरी या आमच्या, जावाई तुम्हाला बघायचा का नाही? ते म्हणले हो आम्हाला जावाई बघायचं. सगळं गाव त्या मुलीला आपलं मानत होतं. आणि ती घरी आली ना 8 दिवसामध्ये 1 दिवस घरी जेवायला नव्हती, प्रत्येक घरी जेवायला बोलवणं होतं तिचं 8 दिवसामध्ये. एवढी ती मुलगी गावामध्ये पण एवढी, म्हणजे तिचं नाव घेतलं ना तर नुसते लोक असे धावत. गवळण कशा आपलं मुरलीनं बासरी वाजवायली की गवळणी कशा जमा होत्यात तसं झालं त्या पुरीचं. आणि मग सगळ्यात जमा झाले, पुरी पोरं म्हातारे कोतारे, वाडागच भरला ह्यांचा. आणि बघायला लाईन लागली कसा मुलगा आहे बघायला अमेरिकेचा. आणि बघितला तर सगळे म्हणायचे अरे बापरे, काय या मुलीनं नवरदेव पास केलाय, कधी लग्न करणार आहेत, कधी तारीख काढणार आहेत, असे सगळे म्हणायला लागले. आणि मग हे बघा पुढच्या महिन्यामध्ये तारीख काढली. मग ते पोरगा बी 2 महिने सुट्टी घेऊन आलं. पुढच्या महिन्यामध्ये तारीख काढली. असं काय लग्न केलंय, 4 गावाला बोलवणं एवढं पूजा पाठ हे ते. आणि ते पोरगं पण ह्या आईबाबाच म्हणायला लागलं. बघा कसं असतं एखादे मुलं संस्कारी, एवढ्या देशामध्ये बाहेरच्या देशामध्ये राहून सध्या मुलं संस्कारी होते. आपल्या इथं मुलं आहे बघा तेवढे होत नाहीत, तेवढे बाहेरच्या देशात आपलेच मुलं तिकडे जातात आणि संस्कार घेऊन येतात. असं असतं मुलांनो. आणि राजा राणीसारखा मुलगी संसार करायला लागली, अमेरिकेलाच राहिली. मग तिकडंच आईबाबाला तिकडंच घेऊन गेले. बघा ना, एक मुली आपल्या पोटच्या नसत्यात, पण अनाथ मुली आपल्या कामाला येतात. आपल्या पोटच्या मुली कधी ह्या बघा जवळ उभा करत नाहीत, पण अनाथ मुलं जवळ उभा करतात. त्यांना वाटतंय की आम्ही अनाथ असताना ह्या आईबाबाने आम्हाला पाळले पोसले, लहानाचं मोठं केले, जोतकाला लावले. असं राजू आजा जल्दी. हे बघा असं असतं बघा. असं हे बघा भक्ती करावा तर शक्ती देव आपल्याला देतो. हे बघा राधाकृष्णाची भक्ती करा, तुम्हाला देव नक्कीच शक्ती देईन. आम्ही पण जातो ना तिथं.
राजू 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 रामकृष्ण हरी मुलांनो असं असते बघा. ह्या कृष्ण भगवान हे राधा राणी सारखी कहाणी झाली बघा त्या मुलीची. रामकृष्ण हरी मुलीनो रामकृष्ण हरी. एवढं बघ जा सपोर्ट कर जायला. हे राधा कृष्ण हे राधा गवळण राधा कृष्ण तुम्हाला आशीर्वाद देतात. कर बघ.